कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ साहेब बोला। मित्र ती इथे आमच्या समोर आहे। काय? तू स्पीकरवर टाक। नक्की काय चाललंय तिथे? मी आणि तेजस ऑफिसला निघालो होतो तर वाटेत दिसली ती। अद्वैत आता तू कुठे आहेस? कर्वेनगरला। खरं मित्र पण ती खूप विचित्र वाटते, म्हणजे तिच्या तंद्रीत चालत चालली आहे। मला सांगा, तिने पाहिलं तुम्हाला? नाही। साहेब माझं ऐका, तुम्ही दोघंही आत्ताच्या आता मागे फिरा। मित्र पण ती आता इथे कशाला आली आहे, कुठे चालली आपल्याला कळायला नको का? साहेब हा घात असू शकतो, प्लीज माझं ऐका, आत्ताच्या आता मागे फिरा आणि घरी या। अरे अद्वैत ऐक ना, परत फिर, मागे ये, घरी ये तू। अद्वैत अद्वैत साहेब काय चाललंय तिथे? अद्वैत अद्वैत कुठे गेली? पण गायब कशी झाली? साहेब काय चाललंय तिथे? अद्वैत तू बरायस ना? मी तेजसला फोन करून बघतो। नेत्रा मी कर्वेनगरला जाऊन बघून येतो। मित्र का? अद्वैत तू ठीक आहेस ना? अद्वैत हॅलो, दक्षिण प्रयाण। हो आम्ही दोघेही ठीक आहोत। मित्र पण ती अचानक चमत्कार व्हावं तशी आमच्या डोळ्यासमोरून गायब झाली। आता गायब म्हणजे?
अशी अचानक कशी काय गायब होऊ शकते? नाही, मला मान्य आहे ती राक्षस आहे, मला मान्य आहे, पण असं हे अचानक गायब होणं विचित्र आहे, चमत्कारिक आहे. इनविजिबल होण्याची शक्ती आहे का विरोचकाकडे? नाही, मला तुम्ही दोघांनी सांगा की ह्या दरम्यान तुम्हाला एकदा तरी असं वाटलं का की तुम्ही दोघं घराबाहेर पडणं, रस्त्यात ती तुम्हाला दिसणं हा योगायोग होता की तिचं प्लॅनिंग होतं? काही कळत नाहीये. आत्या, मला वाटतं जे झालं ते झालं. या सगळ्यात एक गोष्ट चांगली घडली की अद्वैत साहेब आणि तेजस भाऊजी सुखरूप घरी आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.